नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. एका बाजूला गोंदिया जिल्ह्यात पीक विमा नोंदणीला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला धाराशिवमधील एका शेतकरी दाम्पत्याला मिळालेल्या अत्यल्प नुकसान भरपाईमुळे पुन्हा एकदा पीक विमा योजनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. ओके, तर या सर्व अपडेट्स आहेत आजच्या, त्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, ते आपण एक एक करून जाणून घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कृपया करून शेवटपर्यंत नक्की बघा. आता जर आपण पहिल्या न्यूज अपडेटकडे जर बघितलं तर आता सर्वात आधी बोलूया आपण गोंदिया जिल्ह्याबद्दल. यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आता मिळत आहे. 1 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार 59,084 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केलेली आहे आणि या शेतकऱ्यांकडून 1,35,930 अर्ज दाखल करण्यात आलेले असून एकूण 407.18 कोटींचे विमा संरक्षण सुद्धा मिळालेले आहे. तसेच जवळपास 67,863 हेक्टर क्षेत्र पीक विम्याखाली आलेले सुद्धा आहे. ओके, आता जर आपण दुसऱ्या अपडेटकडे जर लक्ष दिलं तर यंदा सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गैर कर्जदार नॉन लोन या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवलेला आहे. एकूण 1,27,788 गैर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, तर फक्त आणि फक्त 8,742 कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी झालेले आहेत. यावरून अनेक शेतकरी आता स्वतःहून पीक विमा काढण्यास प्राधान्य देत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे. ओके, जर आपण मागील वर्षाची तुलना जर बघितली तर आता दुप्पट वाढ झालेली दिसून येते. जर गेल्या वर्षाची तुलना आपण जर केली तर 2025मध्ये फक्त 27,806 शेतकऱ्यांनी अर्ज केलेला होता. यंदा ही संख्या वाढून 59,084 वर पोहोचलेली आहे. म्हणजेच की जवळपास दुप्पट वाढ झालेली आहे. यामध्ये संभाव्य एल निनो, बदलते हवामान आणि नैसर्गिक आपत्तींचा धोका हे प्रमुख कारण मानले जात आहे. त्यामुळे शेतकरी आता पीक विम्याचे महत्त्व अधिक गंभीरपणे समजू लागलेले आहे. तसेच आता दुसऱ्या जर महत्त्वाच्या न्यूज अपडेटकडे जर बघितलं आपण तर आता एक अत्यंत महत्त्वाच्या आणि चिंताजनक बातमीकडे वळूया आपण. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बबन कांबळे आणि त्यांची दृष्टीहीन पत्नी राधा कांबळे या अपंग शेतकरी दाम्पत्याची कहाणी समोर आली आहे. 2025मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांचे संपूर्ण सोयाबीन पीक वाहून गेलेले होते. पीक विमा भरण्यासाठी त्यांनी उसने 700 रुपये घेऊन पीक विमा प्रीमियम भरलेला होता. ओके, आणि त्यांना जी मिळालेली नुकसान भरपाई आहे, अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या दाम्पत्याच्या खात्यात फक्त आणि फक्त 211 रुपये नुकसान भरपाई जमा झालेली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम त्यांनी भरलेल्या विमा प्रीमियमपेक्षाही कमी होती. यामुळे त्यांचा पीक विमा योजनेवरील विश्वास आता पूर्णपणे उडालेला आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात पीक विमाच न भरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि ही अतिशय दुःखद माहिती म्हणता येईल. सरकारने याकडे लक्ष द्यावे हेच मी अपेक्षित ठेवतो. ओके, आता जर आपण नंतरच्या अपडेटकडे बघितलं तर ही समस्या जी आहे ती केवळ एका शेतकरी कुटुंबापुरती मर्यादित नाही आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक शेतकरी अत्यल्प नुकसान भरपाई, महसूल मंडळातील बदल तसेच काही भागांना विम्याबाहेर ठेवण्यामुळे नाराज असल्याचे समोर आलेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी योजनेत सुधारणा करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. ओके, जर आपण नंतरच्या अजून एक अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गैर कर्जदार शेतकऱ्यांना अधिक संधी मिळावी म्हणून पीक विमा नोंदणीची अंतिम मुदत जी आहे ती 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही आहे त्यांनी ही संधी एकदा नक्कीच वापरावी. तसेच उत्तर प्रदेशातील सोनेभद्र जिल्ह्यात मान्सूनचा विलंब आणि फसल बीमा पोर्टल सुरू न झाल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. तर हरियाणामध्ये 5 ऑगस्ट रोजी किसान संघटनांनी पीक विमा दावे आणि इतर मागण्यांसाठी आंदोलनसुद्धा केलेले आहे. तर एकीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी दुसरीकडे अत्यल्प नुकसान भरपाईमुळे अनेक शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक नुकसान भरपाई आणि वेळेवर दावे निकाली काढणे ही आता काळाची गरज बनलेली आहे. आणि अशाच महाराष्ट्रातील शेती, पीक विमा आणि शेतकरी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनेलला नक्की फ्रीमध्ये सबस्क्राईब करा. धन्यवाद.